हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे। विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आपण हा निर्णय केलेला आहे की आता तो 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 10,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। ज्या महिलांकडे आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र आहे त्या महिलांना 10,000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। हे 10,000 रुपये लाडक्या बहिणी त्यांच्या खर्चासाठी व कोणत्याही इतर कामांसाठी वापरू शकतात। त्यांना मदत म्हणून या ठिकाणी 10,000 रुपयांची एक नवीन योजनेद्वारे पैसे देण्याचं उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता जाहीर केलं आहे। एका नवीन योजनेची घोषणा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केल्याचं पाहायला मिळतंय, परंतु यामध्ये काही अटी पात्रतेनुसार महिलांना हे 10,000 रुपयांची रक्कम बँकेच्या खात्यामध्ये 24 तासांच्या आतमध्ये दिली जाणार आहे। एका नवीन योजनेची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही महिलांच्या घरामध्ये ज्या मुले आहेत त्यांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या खर्चासाठी 10,000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे। हे पैसे वर्षातून 2 वेळा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, म्हणजे 6 महिन्यातून एकदा 5,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। आता 2000 वर्ष त्या ठिकाणी 25 वर्ष पूर्णपणे संपत आलंय। या 2025 मध्ये ज्या बहिणींना आता हा अर्ज त्यांनी भरलेला असेल त्यांना 10,000 रुपये 24 तासांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे। जर आधार कार्ड असेल तरच महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आधार कार्ड असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। या योजनेचा फायदा 90 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड असणाऱ्या महिलांना एक मोठा दिलासा देण्याचं या ठिकाणी काम केल्याचं पाहायला मिळतंय। यासाठी एक अर्ज तुम्हाला तातडीने भरावा लागणार आहे। तो अर्ज भरल्यानंतर 24 तासांमध्ये 10,000 रुपये या 2025 वर्षाचे तुम्हाला बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी लॉटरी लागली असं म्हणावं लागेल, कारण एका नवीन योजनेद्वारे आता प्रत्येक वर्षी 10,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याची घोषणा या ठिकाणी झाली आहे। आता यासाठी काही अटी व पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत। यामध्ये सर्वात पहिली अट त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना लावण्यात आल्या ती म्हणजे आधार कार्ड ज्या महिलांकडे आहे फक्त त्यांनाच हा लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाच हा लाभ बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलाय। कारण लाडक्या बहिणींना हा लाभ देण्याचा निर्णय का घेतलाय, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलं आहे, त्यामुळेच आम्ही निवडून सत्तेमध्ये आलो आहोत। त्यामुळे त्यांना हे 10,000 रुपयांची नवीन योजनेद्वारे घोषणा त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। आता याच्या माध्यमातून सर्वांना लाभ भेटणार आहे। फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या या ठिकाणी महिलांमध्ये तुमचा नंबर असला पाहिजे। यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा मोबाईलवरती जो मेसेज येतोय तर तो महिलांना आता मेसेज या ठिकाणी कागदपत्राला जोडावा लागणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 10,000 रुपये कशा प्रकारे तुम्हाला मिळवायचे आहेत, कोणता अर्ज यासाठी करायचा आहे, अर्ज कुठे जाऊन भरायचा आहे, कागदपत्रे यासाठी कोणकोणती लागणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही समजावून या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता ई-KYC केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजनेची घोषणा केल्या ज्याच्या माध्यमातून आता 10,000 रुपये देण्याची घोषणा झाल्या। यासाठी आता पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्या ती म्हणजे आधार कार्ड। दुसरी अट आत्ता सांगितल्या लाडकी बहीण योजनेचा एक तरी 1500 रुपयांचा हप्ता तुम्ही घेतलेल्या महिला पाहिजेत। त्यानंतर तिसरी अट कोणती लावल्या नक्की बघा, हे पैसे 24 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत।
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण 10,000 रुपयांची गरज असेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण सरकार वेगवेगळ्या माध्यमातून कायम तुम्हाला मदत करत असतं. जसं की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला महिन्याला 1500 रुपये देत असतं. आता त्या ठिकाणी दिव्यांग महिलांना देखील पैसे पाठवत असतं, शेतकऱ्यांना देखील पैसे देत असतं. त्यामुळे सरकार पैसे देत असतं, याचा तुम्ही फायदा नक्की करून घ्यायचा आहे. आता हा लाभ घेण्यासाठी तिसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या. ज्या महिलांनी मतदान केलेलं आहे त्याच महिलांना या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत. मग आता तुम्हाला आठवते का बघा, तुम्ही सरकारला मतदान केले का बघा. मतदान कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे, कारण मतदान कार्ड हे कागदपत्र असणाऱ्या महिलांनाच 10,000 रुपयांची मदत केली जाणार आहे. महिलांच्या घरामध्ये मुलं मुली असतात, त्यांच्या शिक्षणासाठी महिलांना पैसे कमी पडत असतात. या सर्वांचा विचार करून राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये एका नवीन योजनेच्या माध्यमातून देण्याची घोषणा या ठिकाणी झाल्या. त्यासाठी पुढची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या. आता एकही सरकारी नोकरीमध्ये घरातील व्यक्ती नसावा. बघा, तुमच्या घरामध्ये कोण व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे का बघा. असेल तर तुम्हाला लाभ हा मिळणार नाही, कारण सरकारने आता ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी नवीन योजनेची घोषणा केल्या. या योजनेचं नाव नेमकं काय आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आम्ही सांगणार आहे. परंतु या योजनेसाठी अर्ज कुठे भरायचा, कागदपत्र यासाठी नेमकं आता तुम्हाला कोणकोणती लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. पुढील 2 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणी नवीन योजनेचा या अर्ज भरून अंगणवाडी सेविकांकडे देतील, म्हणजे जशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज त्या ठिकाणी भरला होता तशाच प्रकारे एक अर्ज तुम्हाला भरायचा आहे. जे अर्ज लवकर भरतील त्यांनाच या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा लाभ आता या ठिकाणी घेता येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची संधी आहे. आता तुम्ही ही संधी गमावू नका, याचा लाभ तुम्ही नक्की घ्या. लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, तुम्ही खेडेगावामध्ये राहत असता, तुम्हाला नवीन योजनांची माहिती नसते. सरकार कायम या ठिकाणी नागरिकांना, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना मदत हे करतच असतं. तुम्हाला माहित आहे चांगलंच. शेतकऱ्यांना, तुमच्या घरामध्ये शेतकरी कोण असेल तर PM किसानचे 2,000 रुपये त्यांना मिळतात. नमो शेतकरीचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळतात. लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये मिळतात. पीक विमा योजनेचे शेतकऱ्यांना पैसे मिळतात. वयाच्या 60 नंतर ज्येष्ठ नागरिकांना, त्यांना सुद्धा वेगवेगळ्या योजनेद्वारे सरकार नेहमी मदत करत असतं. तशा प्रकारे एका नवीन योजनेची घोषणा खास करून लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ज्यामुळे तुम्ही सर्वांनी याचा फायदा हा नक्की घ्यायचा आहे. या योजनेचं नाव नेमकं काय आहे, यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, ते कागदपत्रे एकाला एक जोडून तुम्ही अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला पण या 10,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर 10,000 रुपयांची तुम्हाला गरज असेल तर हा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे, पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी हा लाभ वर्षाला 10,000 रुपये मिळणार आहेत. प्रत्येक 6 महिन्यातून एकदा 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 2025 मध्ये जवळपास 90% महिलांनी या योजनेची माहिती नसल्यामुळे अर्ज केलाच नाही. त्यामुळे पटकन तुम्ही 2 दिवसांच्या आतमध्ये हा एक या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि या 2025चे 10,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी आता मिळवायचे आहेत. फक्त 2च महिने या ठिकाणी आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहिले आहेत. बघा, वर्ष संपायला 2 महिने बाकी आहेत. त्यामुळे याचा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. परंतु यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. ती कागदपत्रे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगितले आहेत. ती कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आता यासाठी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला पहिलं कागदपत्र या ठिकाणी सरकारने काय सांगितलंय, त्या कागदपत्राचं नाव काय नक्की बघा. सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेची घोषणा झाल्या. आता या योजनेचा अर्ज भरण्यासाठी पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगितलं आहे ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहात का नाही याचा पुरावा सरकारला द्यावा लागणार आहे. यासाठी तुमच्या मोबाईलवरती जो टेक्स्ट मेसेज लाडक्या बहिणीचे पैसे आलेला मेसेज सरकारकडून पाठवलेला असतो, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तुम्हाला प्राप्त झाले, अशा प्रकारचा जो मेसेज तुमच्या मोबाईलवरती आलेला असतो, तर बघा त्या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वाटप सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिलं कागदपत्र लागणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपये आल्याचा मेसेज आलेला आहे त्याची एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. पहिलं कागदपत्र लक्षात आलं का बघा, तुम्हाला पहिलं झेरॉक्स काढायचं आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मेसेज 1,500 रुपये आल्याचा ती पुरावा त्या ठिकाणी सरकारला लागणार आहे.
त्यानंतर 2 नंबरचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले उत्पन्नाचा दाखला। आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये लक्षात ठेवा 2.5 लाखांच्या वरती तुमचे उत्पन्न गेलं नाही पाहिजे। तलाठी असेल, तहसीलदार कार्यालय असेल, तिथून तुम्ही 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेला तुमचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी पुढे सांगणार आहे तशा प्रकारे अर्ज भरून जोडावा लागणार आहे। लक्षात ठेवा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते सुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय। कारण हा अर्ज भरल्याशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येत नसतात। हा अर्ज भरताना प्रत्येक लाडक्या बहिणींनी बँकेचं खातं जोडायचं आहे। बँकेचं खातं फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेत पाहिजे तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्यामुळे अर्ज कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, लक्षपूर्वक बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 नंबरचं कागदपत्र सरकारने आता कोणतं सांगितलंय नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा लाभ एका नवीन योजनेद्वारे मिळणार आहे। त्या योजनेचं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ते पण सांगतो। त्याआधी तुम्हाला 3 नंबरचं कागदपत्र सांगितलंय 7/12 उतारा। आता तुम्हाला वाटतं असेल 7/12 उतारा नेमकं कशासाठी मागवलाय? बघा त्याचं कारण म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त असेल आणि तुमच्या शेती जर त्या ठिकाणी जास्त असेल तर त्या लाडक्या बहिणीला लाभ बँकेच्या खात्यावरती दिला जाणार नाही। बघा सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेची घोषणा झाल्या, ज्यामध्ये वर्षाला 10,000 रुपये देण्याचा एक नवीन उपक्रम सरकारच्या माध्यमातून चालू केला आहे, ज्यामध्ये फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना याचा फायदा आता जास्त होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा आता तुम्हाला 7/12 उतारा जोडायचा आहे, ज्यामध्ये 10 एकरपेक्षा जास्त शेती जर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना सांगण्यात आलंय। मग याचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा बघा, पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये अर्ज कसा भरायचा ते सुद्धा सांगणार आहे। काय ठराविकच लिमिटेड अर्ज त्या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे पटकन 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही अर्ज या ठिकाणी भरून टाकायचा आहे। आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा अर्ज करावा लागेल बघा, तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे। फक्त या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाभ मिळेल। त्याचं कारण म्हणजे आता 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनाच आता लाभ मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे गोरगरीब आणि गरजू महिलांची 10 जिल्ह्यातील एक वेगळी यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या, निवडण्यात आल्या। त्या गोरगरीब महिलांनी याचा लाभ लगेच घ्यायचा आहे। त्या 10 जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। 10 जिल्ह्यांची यादी कोणती आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु कोणत्या 10 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगतो पहा। सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेची घोषणा झाल्या, ज्यामध्ये बहिणींना 10,000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी झालेली आहे। तर यामध्ये पहिली बँक सेंट्रल गव्हर्नमेंटची चालणार आहे, ती म्हणजे कॅनरा बँक आणि युनियन बँक। बघा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका फक्त चालणार आहे, बाकीच्या बँका चालणार नाहीत, कारण ही योजना केंद्र सरकारने काढली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून याचा लाभ घेण्यासाठी युनियन बँक, आता कॅनरा बँक, ॲक्सिस बँक या बँकांमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे। तसेच यामध्ये इंडियन बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लक्षात ठेवा या बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे, ते म्हणजे त्या बँकेचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, ते म्हणजे कॅनरा बँक। त्यानंतर बँक ऑफ बडोदा। बघा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका निवडलेत, त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का बघा, कारण ही नवीन योजना असल्याने नवीन बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्यानंतर महाराष्ट्र बँक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँक। या बँका सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत। तुमचं यामध्ये खाते असेल तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु यामध्ये आता पुढची बँक सांगण्यात आल्या या ठिकाणी बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक। बघा बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँकेत ज्या महिलांनी खातं खोलले त्यांना पुढे सांगणार आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये एका नवीन योजनेद्वारे 10,000 रुपये कसे मिळवायचा आहे, याचा अर्ज कसा भरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात येणार आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण SBI म्हणतो, या बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय आणि लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी आता हप्ता घेतलाय त्यांना या नवीन योजनेद्वारे आता या ठिकाणी लाभ भेटणार आहे। या योजनेचं नाव आहे लाडक्या बहिणींनो आता सुभद्रा योजना। या सुभद्रा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। तसेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना, या नवीन योजनेची घोषणा या ठिकाणी झाल्या। तर कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी अर्ज कसा भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे।
आता बघा, गोरगरीब आणि गरजू महिलांचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एक नवीन यादी जाहीर झाल्या, ज्यामध्ये आता बघा पहिला जिल्हा निवडण्यात आलाय. आता सगळ्यांनी लक्ष देऊन बघा, यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वच त्या ठिकाणी महिलांना मिळणार नाहीत. काही तालुके आहेत गोरगरीब महिलांचे, फक्त त्यांनाच पैसे मिळणार आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये आता बघा दर्यापूर, नांदगाव, खंडेश्वर, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार आणि त्या ठिकाणी तिवसा या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना या ठिकाणी तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे. अर्ज कसा भरायचा ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु पुढचा जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर. यामध्ये मोजक्याच तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना हा लाभ भेटणार आहे. तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ मिळणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा. 3 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना एका नवीन योजनेद्वारे 10,000 देण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आल्या. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आता कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोर्शी आणि धानोरा या भागामध्ये लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत बघा. जळगाव जिल्ह्यातील आता या ठिकाणी बघा चोपडा, चाळीसगाव, पारोळा, पाचोरा, बोदगाव, बडवळ. आता तुम्हाला 5 जिल्हे सांगितले. अजून पुढील 5 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का नक्की पहा. आता पहा पुढचा त्या ठिकाणी जिल्ह्याचा नंबर सांगितलाय. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी, ज्याला दडगाव देखील पहिला म्हटलं जात होतं, तर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील भोकर, बिलोली, अर्धापूर, देगलूर, धर्माबाद, हटगाव या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना 10,000 रुपये देण्याची एक नवीन घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या. याचा अर्ज कसा भरायचा तर या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत तर त्यामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी थोडीशी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडेसे पैसे ठेवायचे आहेत. त्यानंतर हा व्याज दर तुम्हाला एक लोनद्वारे सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला ते पैसे या ठिकाणी परत करावे लागणार आहेत, परंतु फ्रीमध्ये तुम्हाला वापरायला एका वर्षासाठी हे 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर याच्याविषयी डिटेल्स माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, याचा अर्ज वगैरे करायचा असेल तर तुम्ही बँकेमध्ये नक्की संपर्क साधा. नक्कीच तुम्हाला अधिक माहिती या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.